कार्य केलं, नीतीने जगला, नीतीने वागला तर 83,99,999 मातांचा उद्धार होतो. कारण जन्माला यायचं म्हणजे आई आली ना, आणि जन्माला घालायचं म्हणजे सहज आहे का? एक बाळ झालं ना की त्याच वेळेला ती हात जोडते, याला सांभाळा, याला वाढवा, याला घडवा, आता पुन्हा माझ्याने जन्म देणे नाही. किती त्रास, किती वेदना, मरणदायी यातना. आणि म्हणून मग काय म्हटलेलं आहे, एक देह जर अधर्माने वागला, अनितीने वागला, कसाही राहिला, कसाही वागला, तर 83,99,999 योनीत त्या मातांना त्रास सहन करावा लागतो, कष्ट वितवतो एक देह. किती मातांना? 83,99,999 मातांना कष्ट देतो तो. मुक्त व्हायचं की बद्ध राहायचं हे कोणाच्या हातात आहे? मग जर मुक्त व्हायचं असेल तर एवढा विचार केला पाहिजे, ज्यांच्याविषयी आज आमच्या अंतःकरणामध्ये ममत्व निर्माण होते, आसक्ती निर्माण होते, ते तात्पुरते आहेत, ते कर्मयोगाने मिळालेले आहेत. आणि जास्त विचार करत बसलात ना तुम्ही तर शेवटी पश्चाताप आहे, बरं का? माझे माझे जर जास्त करत बसलात ना तर मग शेवटी पश्चाताप आहे. मुलगा बापाच्या सांगण्याप्रमाणे वागला तर बापाला आनंद आहे, पण बापाच्या मनाविरुद्ध जर मुलगा वागला तर पश्चाताप आहे ना, पश्चाताप आहे ना. आज कित्येक बाप आम्ही असे कितीतरी ठिकाणी पाहतोय की ज्या वेळेला मूल होत नव्हतं त्या वेळेला देवाला नवस केले, देवाला प्रार्थना केली, डॉक्टरोपचार केले, औषधोपचार केले, बरं का? आणि कुठेतरी एक देवाच्या कृपेने त्यांना बाळ झालं, मुलगा झाला. आज तोच मुलगा ज्या वेळेला 25-30 वर्षाचा होतोय ना, त्यावेळेला जेव्हा मुलगा झाला म्हणून गावभर पेढे वाटणारा बाप आज कुठेतरी कोणाच्या पायरीवर बसलेला असतो. तो मुलगा व्यसनाधीन झालेला आहे, तो मुलाला नको त्या प्रकारचा नाद लागलेला आहे आणि बापाला दुःख झालेला आहे. एकेकाळी मुलगा झाला म्हणून पेढे वाटणारा बाप आज अनेकांच्या पायरीवर, अनेकांच्या कुठे कुठे अंगण्यामध्ये बसून माझ्या दुःखाला कोणी वाटेकरी आहे का म्हणून विचार करतोय. माझ्या दुःखाला कोणी वाटेकरी आहे का? जन्म झाला, सुख आहे, पेढे वाटले आम्ही, पण आज मनासारखा वागत नाही. दुःख आहे ना, दुःख आहे ना. मग याच्यामध्ये किती आम्ही अधीन व्हायचं, ममत्व निर्माण करायचं, ते माझं म्हणून किती स्वीकारायचं, हे आमच्यावर अवलंबून आहे. आता हे सगळं करत असताना संत म्हणतात, आपुला तो एक देव करून घ्यावा, तेने विना जीवा. सुख पाहिजे ना, सुख पाहिजे ना. मग तेने विना जीवा सुख नाही. जो आधी, अंत्य आणि अवसाने त्याला आम्ही आपलं करून घेतलं पाहिजे. कारण बाकीची किती जरी आम्हाला आयुष्यात मिळाली तरी ये र काय, बाकीची किती जरी आयुष्यात आम्हाला मिळाली, मित्र सगळे, सोयरे, आपतेष्ट सगळे, मोठमोठे अधिकारी जरी आमच्या ओळखीचे झाले तरी ये र ती माईक हाय ना लावलेली. इथं काय माझ्या समोर, माझ्या तोंडासमोर काय आहे? माईक लाईट असेल तर चालेल, नाही तर माईक. माईक असंच आहे दादा, तुम्ही जोपर्यंत सप्लाय देताय तोपर्यंत बोलत राहणार सगळी. सप्लाय कट झाला काय कामाचं आहे? आता मी करतोय वरती खालती आपल्या नेहमीच्या सवयीप्रमाणे. उपयोग आहे काही? तुम्ही पण बोलत असेल का रे महाराज आवाज येत नाही तरी पण काही वरती खालती चालू आहे, सवय आहे ना ती. माईक आता समजलं असेल तुम्हाला. याला किंमत किती आहे बरं आता? लाईटने आता याला किंमत किती आहे? 0 ना. तसं आमची येरती माईक अंतरात्मा गेल्यानंतर देहाला, नात्याला, मैत्रीला, सगळ्या गोष्टीला किंमत किती आहे? अहो तेच सोयरी आहे त्या वेळेला येतात ना, ते बोलतात एवढा वेळ झाला, 10चं टायमिंग दिलं होतं, 10:15 झाला तरी अजून उचलला नाही. भाषा बघा, उचलला नाही. अरे तेव्हा त्यांना सांगितलं जातं अमक्या अमक्या ठिकाणची माणसं यायची बाकी आहेत. मग त्यांचं उत्तर येतं, येतील ना तिथे जाईपर्यंत एवढी घाई कोणाला? येरती माईक नाही का?
आता आमचं काय माहितीये का, आलं बाबा, झालं, टायमाला आलं एकदम, म्हणजे दृष्टांत झाला आणि तिचं आगमन झालं. मला तरी वाटतंय जे होतंय ते चांगल्यासाठीच होतंय. जर लाईट असती तर हा दृष्टांत आपल्याला देता आला नसता. बरोबर आहे की नाही? आज द्यायला भेटलं असो, चला ठीक आहे, हरकत नाही. एरती माईक दुःखाची जनिती. बरं का, जोपर्यंत हे चाललंय ना सगळं काही तोपर्यंत. आता इथे कसं आम्ही 10 वाजता कार्यक्रम सुरू केलेला आहे, 11:30 पर्यंत कार्यक्रम करायचे, 11:30 पावणे 12 पर्यंत, कारण आज 13वे असल्या कारणाने पुढे काही मोठी विधी नाहीये. पण 11च्या नंतर जे येतील ना, 11च्या नंतर अजून चालू आहे. 11:15 झालं तरी महाराज थांब नाही. बरं का, मी उशीद मध्ये काय, मुरबाड मध्ये काय, शहापूर मध्ये काय, ना भिवंडी मध्ये काय, वेळेला खूप महत्व देतोय. बरं का माऊली, आता गावात यायचं होतं, मला माहितीये 10 वाजता कार्यक्रम चालू करायचा आहे, तरी 9:15 मी इथं उपस्थित आहे. मामा खरं ही कुठे 9:15 लांब कुठे असतो तर कमीत कमी 1 तास आधी त्याचे साक्षीदार रमेश मामा समोरच आहेत. बरं का, खूप लांबचा तिकडचा कार्यक्रम त्यांनी दिला होता. किती 8 वाजता मी तिथे गेल्यावर फोन केला, मामा बोलतात निघूया आता. म्हटलं पोचलो. खरं की गोट आहे, निघूया म्हणतात आता. म्हटलं पोचलो मी तिथे. विषय काय माहितीये का, वेळेला जो महत्व देतो ना तो त्याच्या आयुष्यामध्ये यशस्वी होत असतो. आता नंतर येणारे म्हणतील अजून कसं काय चालू आहे, अजून 11:15 झाले, 11:30 झाले तरी काही महाराज थांबत नाहीत, म्हणजे घाई कसली असते बरं. आणि हे कोण येरते, आपला विषय काय आहे. आणि दुःखाची जनिती, आम्हाला खरं तर दुःख तिथूनच निर्माण होत असतंय. जेवढा आम्ही व्याप वाढवत बसू ना तेवढं दुःख होत असतंय आम्हाला. जेवढा व्याप वाढवू ना माऊली तेवढं दुःख होत असतंय. बरं का, तुम्ही एकांतात आहात, मस्त, 1 नाही 2 नाही नामस्मरण चालू आहे, तुमच्यासारखा सुखी कोण नाही. खरं की खोट आहे काय. पण हा संसार भांड्यांचा काय ना, तो संसार काय जर वाढवत बसलात ना, आणि आम्ही सगळ्या गोष्टी काय देवाची प्राप्ती व्हावी म्हणूनच करतोय असं नाही, देवाचं कार्य घडावं म्हणूनच करतोय असं काही नाही. काही मोठेपणासाठी पण आम्ही करत असतो, कुणीतरी आम्हाला मोठं म्हणावं म्हणूनही करत असतो, काही केलेलं पाप झाकावं म्हणूनही देवाचा आधार घेत असतात, नाही का. चोर धंदे लपावे म्हणूनही काही देवाचा आधार घेत असतात. इथे अनेक प्रकार आहेत ना. काय सांगितलंय बघा, या सगळ्या गोष्टींमध्ये जर तुम्ही अडकाल ना तर ते दुःख देणारे माऊली, दुःख देणार आहे. बरं का, मोठमोठे ऋषी मुनी साधू मुनी का बरं सगळं सोडून बाहेर गेले. मदालसा माता पालण्यात असलेल्या मुलांना उपदेश करतात ना, पालण्यातल्या मुलांना, किती मोठी मुलं असतील ती. हा देह नाशिवंत मलमूत्राचा बाधावरी चर्म घातले रे कृमी कीटकांचा साधा, रव रव दुर्गंधी रे अमंगळ तिचा बाधा, स्मरे त्या हरिहरा शरण जाई गोविंदा. या देहाचा भरवसा पुत्र न धरावा ऐसा, माझे माझे म्हणून या बहु दुःखाचा वळसा, बहुत ठकियले मृग जळाच्या आशा, तृष्णा सांडोनिया योगी गेले वनवासा. काय योगी गेले वनवासा. जगद्गुरु तुकोबा भंडाऱ्याच्या डोंगरात जाऊन बसायचे, भामचंद्रामध्ये जाऊन बसायचे, बोराड्याच्या डोंगरात जाऊन बसायचे, आणि एवढे अशा प्रकारे नामस्मरण करायचे की तिथे पांडुरंगाशी एकरूप व्हायचे नामस्मरण करता करता, त्या मुख्य तत्वाशी एकरूप व्हायचे नामस्मरण करता करता. आम्हाला जर हा मधला अंतर तोडायचा आहे ना, कमी करायचा आहे ना माऊली, देवाच्यात आणि आमच्यात जो अंतर इतरांनी ठेवलाय ना, तो जर आम्हाला काढायचा आहे, नष्ट करायचा आहे ना, तर जंगलात जाणं लांब राहिलं, वनात जाणं लांब राहिलं, तुमची घरातली मंडळी जोपर्यंत उठत नाही ना त्याच्या आधी तुम्ही उपासना करा, त्याच्या आधी तुम्ही नामस्मरण करा, ते उठण्याच्या आधी तुम्ही देवदेव करा, देवाचं भजन करा, देवाचं पूजन करा, देवाची उपासना करा, देवपूजा करा, ते समाधान बघा, आणि सगळी उठल्यावर करायला जा. समजतंय ना, त्याला एकांतातच म्हणतात ना. पहाटेच्या वेळेला जेव्हा घरातली मुलं बाल जागी व्हायच्या आधी, आता त्या घरातली का ह्या घरातली,
काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर, दंभ, संशय, चिंता, असूया, अद्वया, भावना, कल्पना, इष्णा, वासना, आशा, ममता, तृष्णा. तुम्ही बघा, सकाळी उठल्याबरोबर तुमचं मन निर्मळ असतंय, स्थिर असतंय, स्वच्छ असतंय, कशाचाही स्पर्श त्याला झालेला नसतो. सुचिरभूत झाल्याबरोबर जर आम्ही नामस्मरण केलं, सुचिरभूत झाल्याबरोबर जर आम्ही 4 ओव्या वाचल्यात, एक अभंग जर वाचला, एखादा अध्याय जर वाचला, तर दिवसभर त्याचं स्मरण आम्हाला राहते, आठवण आम्हाला राहते, कारण आमच्या निर्मळ मनाने, स्वच्छ मनाने ते स्वीकारलेलं असतंय. बरं का? आता जसा वेळ होतो ना, जसा उशीर होतो ना, तसं काय होतंय माहितीये का? त्यावेळेला जे आमच्याकडून नामस्मरण होतंय ना, ते खऱ्या अर्थानं, त्यावेळेला जी पूजा होते ना, ती खऱ्या अर्थानं आम्हाला लाभदायक असते किंवा आमच्या अंतःकरणापासून होत असते. मग जशी वेळ होते तसे घरातले उठतात म्हणजे, जागे होतात म्हणजे काय माहितीये का? तुमची नजर कुठे गेली की काम जागा होतो, क्रोध जागा होतो, काहीतरी मनाविरुद्ध झालं की लोभ जागा होतो, काही मनासारखं नाही मिळाल्यानंतर लोभ जागा होतो. बरं का? मत्सर निर्माण होतो. कोणतरी दिसला नावडता माणूस, नावडता माणूस जर दिसला तर मत्सर जागा होतो, तिरस्कार जागा होतो, निंदा घडली जाते. आणि हे सगळे आल्यानंतर जर तुम्ही देवपूजेला बसले तर तुमचं मन स्थिर राहील का? नाही राहणार. म्हणून जे माझं आहे ते स्वीकारा, त्याच्याविषयी आसक्ती निर्माण करा, आणि जिथे जाऊ तेथे त्याचं स्मरण राहिलं पाहिजे. काय म्हणतात जगद्गुरु तुकोबा पांडुरंगा, मला जर तुम्हाला काही द्यायचंच आहे ना, तर एकच दान द्या. काय? हेची दान दे गा देवा, तुझा विसर न व्हावा. हेच दान द्या मला देवा, हेच दान द्या. तसं आम्हालाही, आम्ही जिथे जाऊ तिथे भगवंताचं स्मरण, देवाचं स्मरण आम्हाला राहावं असं वाटत असेल तर आम्ही विचार केला पाहिजे, आदी तो आहे, अवसान तो आहे, अंती तो देव आहे. जगी ज्यास कोणी नाही त्यास देव आहे. तो देव जो आम्हाला सांभाळतोय ना, त्या देवाचं स्मरण आम्हाला राहिलं पाहिजे, त्या देवाची आठवण आम्हाला राहिली पाहिजे, त्या देवाचं नामस्मरण आमच्याकडून घडलं पाहिजे. तो कुठे आहे? मंदिरात, तीर्थाला, योगी यांच्या हृदयी. तो कुठे आहे याची ओळख करून देताना ह्या गीतेमध्ये भगवान सांगतात. बरं का? नारद मुनी जेव्हा विचारतात ना, देवा तुमचं दर्शन कुठे घडेल, तुम्हाला पाहायचं असेल तर आम्ही काय करावं? तेव्हा भगवंत म्हणतात, नाहम वसामी वैकुंठी ना योगियाम हृदयरव मदभक्त यत्र गायंती तत्र तिष्ठ तुम्ही नारदा. नाही वैकुंठीचे ठाई, नाही योगियांचे हृदयी, माझे भक्त गाती ठाई ठाई, तिथे मी तिष्ठतो नारदा. नामदेव कीर्तन करी, पुढे देव नाचे पांडुरंगा. जिथे जिथे भगवंताचं नामस्मरण घडलं जातंय ना, जिथे जिथे भगवंताचं स्तवन घडलं जातंय ना, तिथे तिथे देव तिष्ठत उभे असतात, तिष्ठत उभे असतात आपल्यासाठी. कारण देवाला तेच आवडत असतंय, देवाला तेच आवडत असतंय. आणि म्हणून देव मंदिरात नंतर आहे, देव तीर्थक्षेत्री नंतर आहे. मला माझ्या घरामध्ये संकल्प झाला की चला मंदिरात जाऊन मारुतीरायांचं दर्शन घ्यायचं, पण अंतरात्म्याने जर मला इथपर्यंत आणलंच नसतं तर, संकल्प केला मी, त्याच वेळेला जर माझ्या देहातला अंतरात्मा निघून गेला तर देवलाच्या पुढून जाईन पण चौघांच्या खांद्यावरून. तीर्थाला जायचंय मला, मी संकल्प केला, पैसे भरले, नाव दिलं, सगळं काही नियोजन केलं, पण त्याच्या आधीच जर माझ्या अंतरेचा अंतरात्मा निघून गेला तर, ज्या दिवशी आमच्या आत देव आहे याचं आम्ही स्मरण ठेवू ना, त्या दिवशी बाहेरच्या सगळ्या देवांची कृपा आमच्यावर झाल्याशिवाय राहणार नाही. कारण काय झालं माहितीये का? एका मंदिराच्या समोर काही अंतरावर एक भिकारी भीक मागायचा. कधीपासून? वय वर्ष 7-8 वर्षाचा असल्यापासून. तो 7-8 वर्षाचा असल्यापासून त्या मंदिराच्या काही अंतरावर भीक मागायचा. तो 10 वर्ष झाली, 20 वर्ष झाली, 25 वर्ष झाली, 30, 40, 50, वृद्ध होईपर्यंत, 7-8 वर्षापासून वृद्ध होईपर्यंत त्याच जागेवर तिथेच, कारण त्यांची सुद्धा जागा ठरलेली असते. काय भिकारी अनेक प्रकारचे आहेत, काही स्टँडर्ड असतात, समजत नाही,
हजारो करोड रुपयाचा घोटाळा करणारे हे कोण आहेत? हजारो करोड रुपयाचा घोटाळा करणारे कोण आहेत? अरे तुमच्या दृष्टीने नेते असतील, आमच्या दृष्टीने एक नंबरचे भिकारी आहेत, एक नंबरचे भिकारी. कारण त्यांना आनंद कशात असतो माहिती का माऊली? मोठमोठे जे अधिकारी काही असतात ना, सगळेच नाहीत, काही म्हणतो आम्ही, काही जे अधर्माने वागतात, अनितीने वागतात, ते 2 लाख जरी पगार असेल ना तरी टेबलावरून 2 लाख घेताना त्यांना जो आनंद होत नाही ना, ते टेबला करून एखाद्या शेतकऱ्याचे 500 रुपये घेताना आनंद वाटतो त्यांना. कोण भिकारी? अरे प्रत्यक्ष हात पसरून जे 4 आणि 8 आणे मागतात त्यांना भिकारी म्हणू नका, ते नाही. असो, चला, हरकत नाही. बरेच प्रकार आहेत त्याच्यामध्ये. मैताच्या टाळूवरचं लोणी खाणारी माणसं सुद्धा आम्हाला पाहायला मिळतात, एक नंबरचे. असो, वयस्कर होईपर्यंत, वृद्ध होईपर्यंत त्यांनी त्याच जागेवर बसून भीक मागितली. कालांतराने वृद्धापकाळाने त्याचं निधन झालं. आता निधन झाल्यानंतर मग अनेकांनी विचार केला की भले काही असो पण सेवा घडले. काय सेवा घडले? येणाऱ्या जाणाऱ्याचं दर्शन झालं, रोज नित्यनेमाने मंदिरात जायचा, देवाचं दर्शन घ्यायचं, देवाचं दर्शन घेतल्याशिवाय त्याच्या धंद्याला तो सुरुवात करत नव्हता. बरं, कधी कोणी आला तर वेळेवर दिवा लावायचा, अगरबत्ती लावायचा, आरतीला उपस्थित असायचा. बरं का? बरं, कधीपासून सेवा घडले? 5-7 वर्षाचा असल्यापासून तर वृद्ध होईपर्यंत. आणि विशेष ज्या दिवशी गावातली कोणी नसायची तेव्हा तो तिथे असायचा. धंद्याच्या निमित्तानं का ना, पण एक पण खाडा केला नाही. मग जिथे तो बसायचा ना तिथेच त्याची समाधी बांधायची असं ठरवलं. आणि समाधी बांधासाठी खोदायला सुरुवात केली माऊली. खोदायला सुरुवात केल्यानंतर फक्त 3च फूट खोदलं त्या ठिकाणी. 3 फूट खोदल्यानंतर धनाचा हांडा सापडला. आणि मग सगळ्यांनी डोक्याला हात लावला. अरे 5-7 वर्षाचा असल्यापासून या जागेवर या माणसाने भीक मागितली, पण धनाचा हांडा सापडला नाही त्याला. कारण प्रयत्नच कधी केले नाहीत ना खोदण्याचा. आमचं सुद्धा काय आहे? आमचं सुद्धा काय आहे? ज्या जागी बसलोय ना, ज्या जागी फक्त अंतःकरणापर्यंत पोहोचा, मग कळेल किती मन आणि बुद्धी. आलं का लक्षात? मन आणि बुद्धी याचा विचार करा, अंतःकरणापर्यंत पोहोचा. 3 फूट खोदा फक्त. याच गीतेमध्ये 12व्या अध्यायामध्ये भगवान आम्हाला मार्गदर्शन करत असताना मयेव मन अधत्स्व मय बुद्धी निवेशयः. ऐका हा, निवेशिषि मयव अत रोद्वन संशय. काय म्हणतात भगवंत? मला मन अर्पण करा. मयेव मन अधत्स्व, माझ्या ठिकाणी बुद्धी स्थिर करा. मय बुद्धी निवेशयः. काय होईल? निवेशिषि मयवात रोद्वन संशय. तुम्ही मरणोत्तर मला येऊन प्राप्त व्हाल, तुम्ही मला येऊन प्राप्त व्हाल, तुम्ही मला येऊन भेटाल. आणि आपला 8 तास कशासाठी चालू आहे बरं? कशासाठी चालू आहे? देवाच्या आणि आमच्या मध्ये जो अंतर आहे ना, तो आम्हाला नष्ट करायचा आहे. तत्काळ नष्ट होईल. देव पहावयासी गेलो आणि देवाची उणी ठेलो. जो जन्माला आल्याबरोबर पडलेला प्रश्न आहे ना, कोहम. आपण म्हणतो केव्हा केव्हा करतोय, तो रडतोय. केव्हा केव्हा नाही, तो म्हणतोय कोहम कोहम कोहम. मी कोण आहे, मी कोण आहे, मी कोण आहे? त्याचं उत्तर 4ही वेदाने दिलेलं आहे. काय? एक वेद काय म्हणतोय? 4ही वेदाचं महावाक्य अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी. दुसरा वेद म्हणतोय तत्त्वमसि. काय? जणू देह ही पंढरी, आत्मा तत्त्वमसि. ते तत्व म्हणजे तू आहे, ते महतत्व म्हणजे तू आहे, तो देव म्हणजे तू आहे. तिसरा वेद म्हणतो अयम आत्मन ब्रह्म. चौथा वेद म्हणतोय प्रज्ञानाम ब्रह्म.
सर्विदम सर्व खलविदम ब्रह्म हा याची प्रचिती आम्हाला तेव्हा येईल जेव्हा जो माझ्या हात आहे तो यांच्या हात आहे, जो यांच्या हात आहे तो त्यांच्या हात आहे, सर्वांमध्ये एकच आहे. ज्या वेळेला सर्वा घटी राम देहा देही एक सूर्य प्रकाशक सहस्र रश्मी याची प्रचिती जेव्हा आम्हाला येईल ना, त्यावेळेला प्रत्येक सूर्याच्या किरणामध्ये सूर्याचं सामर्थ्य आहे हे आम्ही विसरणार नाही. सूर्य एकच आहे आणि किरणांनी तो आमच्यापर्यंत पोहोचत असतो. तसा देव एकच आहे, अंतरात्मा एकच आहे. सर्वांच्या अंतरातून सर्वांच्या अंतरामध्ये तो कार्य करत असतो. आणि ही ज्या वेळेला मला कळेल त्यावेळेला मुख्य तत्वाशी मी एकरूप होऊ. त्या मुख्य तत्वाचं, त्या मुख्य देवाचं जर नामस्मरण करायचं असेल तर आम्ही पहिले त्या देवाची ओळख घेतली पाहिजे. पहिले आम्ही त्या देवाची ओळख घेतली पाहिजे. तो देव कसा आहे काय. मूर्तिकार जो आहे ना, मूर्तिकार तो मन लावून मूर्त्या बनवत असतो, मनापासून मूर्त्या बनवत असतो. प्रत्येक मूर्ती बनवत असताना त्याला फक्त एकच वाटतंय की ही मूर्ती एवढी सुंदर झाली पाहिजे, एवढी सुबक झाली पाहिजे, एवढी चांगली झाली पाहिजे की कोणीही जरी आला ना पावती लावायला तरी बघितल्या बरोबर लगेच पावती लागली पाहिजे. खरंय की कुठे. तसं भगवंताने सुद्धा ही मूर्ती घडवताना एवढी मेहनत घेतले, एवढ्या चांगल्या प्रकारे मूर्ती बनवले, पावती लागली पाहिजे. नाही लागली ना 2-4 वर्ष वाट बघतो तो कारागीर माऊली बरं का. आणि मग जर नाहीच लागली तर परत ती माती उपयोगात आणण्यासाठी पाण्यात उघड घालतो. आणि मग त्याचे घोडे, उंट, हत्ती, गाढव, खेळणी बनवतो. खेळणी नरदेव ठेविताच ठेविले आहे. पावती जर लागलीच नाही तर मग काय करणार शेवटी. मग आहे आपलं घोडे, हत्ती, गाढव, उंट काय असेल ते, आपला कावळा, चिमणी, कुत्रा, मांजर सगळंच आहे. मग पुढे खेळणी. आणि म्हणून आम्ही अखंड त्या देवाचं नामस्मरण करायचं आहे. म्हणून या ठिकाणी आम्हाला भगवंत मार्गदर्शन करतात. यम यम वापि स्मरण भावम तेजत्यंते कलेवरम तम तमे वेंती कोणते सदा तद्भाव भावितः. बरं का. तो मूर्तिकार त्याने घडवलेल्या त्या सुबक अशा मूर्तीकडे पाहून हात जोडून विनंती करतोय, त्या देवाला विचारतोय, हे देवा, अरे ऐक ना देवा, तूही कारागीर आहेस, मूर्त्या बनवणारा, आणि मीही कारागीर आहे, मूर्त्या बनवणारा. पण देवा दुःख तेव्हा वाटतंय, अंतःकरणापासून दुःख तेव्हा वाटतंय देवा की तू देव असून तू घडवलेल्या मूर्ती एकमेकाशी भांडतात आणि त्या भांडणाऱ्या मूर्ती मी घडवलेल्या मूर्तीला साष्टांग नमस्कार घालतात. हे ज्या वेळेला मी पाहतोय ना त्यावेळेला मनापासून दुःख वाटत असतंय, मनापासून दुःख वाटत असतंय. आणि आमचंही जगणं वागणं तसंच आहे ना, आमचंही जगणं वागणं तसंच आहे. मंदिरातील मूर्ती, तीर्थक्षेत्री असलेली देव, भावना आहे, श्रद्धा आहे, निष्ठा आहे आमची. त्यांची सेवा करणं आमचा अधिकार आहे, त्यांची सेवा करणं आमचं कर्तव्य आहे. पण त्यांची सेवा तेव्हाच आमच्या उपयोगी येते जेव्हा आम्ही आमच्या अंतरीच्या देवाचा पहिला विचार करतो. आता सोपं सांगू का एकदम. चोर चोरी करतोय कधी? चोरी करण्याच्या आधी तो कशाची खात्री करतोय? आजूबाजूला कोणी पाहतय का? आजूबाजूला कोणी आहे का? कोणी पाहत तर नाही ना मला, याची खात्री केल्यानंतर तो चोर चोरी करत असतो. वाईट कर्म करणारा मनुष्य पहिले चारही बाजूला पाहत असतो आणि जेव्हा त्याला खात्री होते की मला कोणीही पाहत नाही तेव्हा तो वाईट कर्म करण्यासाठी प्रवृत्त होत असतो. ऐका, ज्या दिवशी प्रत्येक माणसाच्या अंतःकरणामध्ये असा विचार येईल की बाहेर जरी मला कोणी व्यक्ती रूपाने पाहत नसेल तर अव्यक्त रूपाने अंतरात्मा मला पाहतोय, हे ज्या दिवशी आम्हाला कळेल ना त्या दिवशी चोराच्या मनात सुद्धा परिवर्तन होईल आणि वाईट कर्म करणाऱ्याच्या मनात सुद्धा परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. ते परिवर्तन घडावं म्हणून हे प्रवचन आहे, टाइमपास म्हणून नाही. तो बदल घडावा, ते परिवर्तन घडावं म्हणून हे प्रवचन आहे. आणि आज खऱ्या अर्थानं
माणिकदादा म्हटल्यानंतर आम्ही एकत्रच शाळेमध्ये एकाच वर्गामध्ये वर्गमित्र, अतिशय जवळचे मित्र. आम्ही घरच जवळ असल्यामुळे येणं जाणं असायचं. मावशीकडे मी यायचो, तो तिकडे यायचा, असं असायचं आमचं. त्यामुळे अतिशय जवळून मी बघितलेलं आहे माणिकदादाला, बरं का. या ठिकाणी त्या मरणोत्तर आपण अनेक कार्यक्रमांचं आयोजन केलं, पण रोज प्रवचन करणे